रेड सेंटर स्कोर इकडे मागलं काढलं तर पटकन पटकन या फर्स्ट सेकंड थर्ड अशा 22 पर्यंत काही नाही आहे. धीरे चल चल धीरे चल ते नाही सगळं सावकार तुम्ही नाही जायचं पाठीमागे येऊन परत एक सरळ पाठीमाग थोड़ा टाइम लगेगा. एक साथ स्लो काका समोर बघायची कडे एकदा कधी ह्या साईडनं काढताय कधी त्या साईडनं काढा म्हणजे ती सगळी ड्रायव्हर काय किती ड्रायव्हर आहे यार एवढा वेळ लागतो तुम्ही यायला सागर फोटो काढताय काय आवाज येतो का पाठीमागे सर्व युनिटचे जे साहेब लोक आहेत त्यांनी प्रत्येक युनिट वाईज अशी सर्वांनी दक्षता घ्या. इकडे बघा एक मिनिट समोर तसेच सर या पार्टी खाली आहे हो अजून कोण इच्छुक आहे का? छोटे साहेब अजून कोण राहिले साहेब तुम्ही एक मिनिट इकडे बघा समोर या की तुम्ही आपल्या या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे कर्नल प्रकाश वडतरे साहेब हे उपस्थित झाले त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. इकडे बघा दादा ट्रेनिंग परेड कार्यक्रम सर्व युनिटच्या साहेबांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून द्यावी अशी संस्थेच्या वतीने सर्वांना विनंती करतो. त्यांच्या प्रतिमेस हार अर्पण करावा. समोर हात लावून समोर बघा एक मिनिट हात लावा इकडे बघा समोर एक मिनिट दादा दादा इकडे बघा दादा इकडे बघा सर इकडे बघा
साहेब इकडे बघा. पाहुण्यांनी या ठिकाणी मंचावर यावं. प्रकाश या ठिकाणी यांचं आगमन झालंय. आपण त्यांच्या टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये स्वागत करावं असं मी आपल्या सर्वांना आता या कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. रॅटलिंगचा परेड संपल्याबरोबरच प्रत्येक युनिटचे सैनिक आहेत त्यांनी या ठिकाणी महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार Government is there more. Up. जयशिवसाहेब जवान यांनी पटकन आपले जे आराध्य दैवत ज्यांना आपण मानले जातो त्यांच्या फोटोना पुष्पहार अर्पण करायचे आहे. आजीकडे बघा जरा समोर आता आजी इकडे बघा दादा. त्यांनी थोडं साईडला व्हा कारण दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम टाळ्या वाजवून स्वागत करावं सर्वांनी. टाळ्या काय वाजवणार ते भोकाला गेले ते वाटतं. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये प्रमुख पाहुण्यांचं त्याचबरोबर आपल्या सर्वांचे सुद्धा मी या ठिकाणी संस्थेच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहे. हा कार्यक्रम आपण सर्वांनी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करावायचा आहे. शावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष या ठिकाणी दत्ता वरपे साहेबांचं सुद्धा स्वागत आहे. लेट आलाय पण लेट आलाय पुढं साहेब या पुढे. संपन्न होत असेल या ठिकाणी उपस्थित राहिला. या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खरोखर या मंचावर उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कर्नल प्रकाश
नवारी साहेब ECHS सातारा, त्याचबरोबर ऑर्डिनरी कॅप्टन पडतरे साहेब जिल्हा सैनिक बोर्ड आणि आमच्या सर्वच मॅनेजमेंटच्या युनिटमधून या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले ऑर्डिनरी कॅप्टन, सुभेदार मेजर, त्याचबरोबर या ठिकाणी सर्वच महिला बचत गटाच्या सर्व या ठिकाणी भगिनी, त्याचबरोबर नगरसेवक सर्वांच्या साक्षीने हा कार्यक्रम आपण साजरी करीत आहोत। या ठिकाणी सर्वप्रथम मान्यवरांचे आपण आभार मानणार आहोत, त्याचबरोबर त्यांचे स्वागत सुद्धा करणार आहोत। या ठिकाणी स्वागत सत्कार हा कार्यक्रम लगेचच सुरू होत आहे। या ठिकाणी खूप खूप सर स्वागत आपलं आणि खूप खूप आपले आभार। टाळ्यावर बोलून त्याचं स्वागत करावं। अमित गडान पोस्ट मेडलिस्ट छावा प्रतिष्ठान सातारा सरकारी बाजीमध्ये त्यांचा सत्कार ऑर्डिनरी कॅप्टन दत्तात्रय ओरपे साहेब यांच्या हस्ते करण्यात सर्वांच्यासाठी अभिमानाचा दिवस आहे की आपलं एक कन्यारत्न यानंतर नगरसेवक शिंदे साहेब यांचा सत्कार गायकवाड सरांच्या हस्ते करण्यात येत आहे। धन्यवाद साहेब, धन्यवाद शिंदे साहेब, आपले या मंचावर स्वागत आणि धन्यवाद साहेब, धन्यवाद साहेब केलेला आहे। जोरदार टाळ्यामध्ये स्वागत। चला द्या हातात फोटो। नाव काय? मी पण त्या कोण आहे? हा जोरदार टाळ्यामध्ये स्वागत। फोटो घ्या। एक मिनिट हा समोर तुमच्या कष्टानंतर हे आजचा दिवस आम्हाला बघावा आणि सर्वांच्या साक्षीने साजरी करीत आहोत। वाघमारे साहेब, रत्नाबाई प्लीज, वसंत वाघमारे साहेब एक शान आहे की ज्या प्रकारे आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक स्त्रीला समानतेचा अधिकार दिला आला आणि पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये सुद्धा आपण महिलांना आपल्या समानतेची वागणूक म्हणून या धन्यवाद वाघमारे। पुढे घे असू द्या मला वाटतंय की आपले जे कर्नल साहेब आहेत, कर्नल धन्यवाद कर्नल साहेब, आपने यह कार्यक्रम की शोभा बढ़ाई। आपका दिल से धन्यवाद व्यक्त करते हैं हम सभी। एक मिनिट समोर बघा, समोर पडतरे साहेब आपल्या हस्ते तहसीलदार साहेबांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। सिंदूर ऑपरेशन सिंदूरला मॉनिटरिंग किंवा लीडरशिप केली होती फक्त लेडीजनी। मग त्या एअरचे असो, सिग्नलचे असो किंवा कुठल्याही असो, तर तो थोडासा डोक्यात आमच्या पॉइंट आलेला होता आणि त्या हेतूने आज स्टेजवर जे महिलांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला जातोय त्याचं कारण ही आम्हाला जी बुद्धी सुचली ती ऑपरेशन सिंदूरमुळे सुचलेली आहे की महिला आमच्या पाठीशी आहे म्हणूनच आम्ही 4 पावलं पुढे जातो। जर ते आमच्या पाठीशी समजा नसती तर आम्ही 4 पावलं पुढे जाऊन जे धाडसी कारवाई आहे, पराक्रमी कारवाई आहे हे करू शकत नाही। या नात्याने त्यांचा हा कार्यक्रम जो घेतला गेला या ठिकाणी हा वेगळेपणा तुम्हाला इतर कार्यक्रमापेक्षा हा वेगळेपणा दिसून आलेलाच असेल।
धन्यवाद. हे पहा सहकार्य केलेलं आहे, साथ दिलेले आहे, याबद्दल मी विठ्ठल माने यांना निमंत्रित करतो. त्यांचा सत्कार इथं जयसिंग सोरटे साहेब करतील, त्यांनी आपला सत्कार स्वीकार करावा. विठ्ठल माने. ओके, इथंच घ्या सत्कार. उपस्थित झाले. आपला सुद्धा या ठिकाणी सत्कार ओके आला. उपस्थित झाले असतील. त्याचबरोबर या ठिकाणी वीर माता, यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सैनिक बोर्डाचे ऑर्डिनरी कॅप्टन फडतरे साहेब यांना आमंत्रित करतो. ज्या काय आमच्या माजी सैनिकांना ज्या काही स्कीमा असतात शासनाच्याकडून, केंद्राकडून, महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून, त्याबद्दल थोडंसं आमच्या माजी सैनिकांना त्याचबरोबर आजी सैनिकांना सुद्धा अवगत करावं अशी मी आपणास विनंती करतो. या सर प्लीज आपलं मनोगत व्यक्त करा. एक सर्व्हिसमॅन आणि जे व्हिडिओ आहेत, सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आता आहे नावाचा प्रॉब्लेम. म्हणजे नावाचा प्रॉब्लेम आहे. जे पुराणे जे सैनिक आहेत ESM, त्यांची जी पत्नी आहे त्यांचा जो त्यांचे नाव आहे ते पूर्ण लागलेलं नाही कुणाचे, आणि जे व्हिडिओ आहेत त्यांना सुद्धा हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जे बँकेची त्यांची पेन्शन ही बंद झालेली आहे. काही खास करून महाराष्ट्र बँक, ज्याचं त्यांचं अकाउंट महाराष्ट्र बँकेमध्ये आहे, त्या सर्वांची सर्रास पेन्शन बंद झालेली आहे. का तर नाव पूर्ण नाही, कारण जे आता स्पर्शला ते मॅग्नेट झालेलं आहे. त्यामुळे तुमचं जे आधार कार्डला नाव आहे, आधार कार्ड बी त्याला लिंक झालेलं आहे. आधार कार्डला जे नाव आहे ते पूर्ण नाव आहे, आणि तुमचे जे रेकॉर्डला नाव आहे ते स्मॉल नाव आहे. त्यामुळे ते मॅच होत नाही. त्यामुळे सर्वांची पेन्शन बँक घेऊन बंद होत आहे. महाराष्ट्र बँकेने सांगून सगळ्यांना सांगितले की तुमचं नाव वगैरे ठीक करा, डॉक्युमेंट ठीक करा. जोपर्यंत पेन्शन येते तोपर्यंत तुम्ही केलं नाही. आता पेन्शन स्टॉप झाली की सगळे पळायला लागले. चुकीचे आहेत, नाव चुकीचं आहे, ते आता रेकॉर्ड करून देते. त्यासाठी येऊन जिल्हा सैनिक बोर्डाला भेट द्या. त्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकसारखं झालं पाहिजे. डेट ऑफ बर्थ एक पाहिजे, नाव एक पाहिजे, आडनावानं सुरुवात आहे तर आडनावानं तुम्ही एक पाहिजे, किंवा नावानं सुरुवात आहे तर नावानं सुरुवात झाली पाहिजे. आधार कार्ड पॅन कार्ड एक असेल तर रेकॉर्ड आता जन्मतारीख आणि नाव बदलून देत आहे. आणि ज्यांचं बी नाही त्यांनी करून घेतलं पाहिजे. आता नाहीतर पुढं प्रॉब्लेम होईल सगळ्यांना. तुमच्या पश्चात पाठीमागे जे आहे त्यांना प्रॉब्लेम होईल. दुसरं एज्युकेशन. जे जी मुले 10वी 12वी पास आहेत त्यांना 60% वरती मार्क आहे, त्यांना शिष्यवृत्ती लागू आहे. ज्या बी मुलांना 60% वरती मार्क आहे त्यांना 10,000 रुपये शिष्यवृत्ती. ज्यांना माहीत नाही त्यांनी येऊन जिल्हा सैनिक बोर्डला भेट द्या, आपल्याला 10,000 रुपये मिळतील. बाकी CS आहे, PSB वेबसाईट, जे लहान मुलं आहेत 10वीच्या खालची, CAचा प्रॉब्लेम आता चालू झाला आहे. PSB वेबसाईट आता चालू झालेली आहे, परंतु जिल्हा सैनिक बोर्डला ऍक्सेस होत नाही. तुम्ही ऑनलाईन करताय, ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरताय, ठीक आहे. अजून ते आम्हाला जिल्हा सैनिक बोर्डला ऍक्सेस झालेली नाही. त्यामुळे अजून 2-4 दिवस तो 1 हप्ता लागेल. PSB वेबसाईट सुरू होत जाईल. माझ्या भरपूर सुविधा आहेत. मुलीचे लग्न, एखाद्या मुलीचे लग्न झाले तर ऑनलाईन तुम्ही अप्लाय केलं तर 50,000 रुपये भेटतात, आणि ऑफलाईन हे केलं तर 10,000 रुपये भेटतात तुम्हाला जिल्हा सैनिक बोर्डाकडून. सैनिक वेलफेअर ऑफिस आहे. ज्या ज्या ESM किंवा विडोज आहेत त्यांना जो बी प्रॉब्लेम आहे त्यांनी सैनिक बोर्डाला भेटून आपापला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. जय हिंद. धन्यवाद सर. सर्व जे माहिती आता प्रथमतारखा चुकीच्या लागलेल्या असतात, त्याचबरोबर काय स्कॉलरशिप असतात मुलांच्यासाठी, अशा गोष्टीसाठी फडतरे साहेबांना आपण अवश्य जाऊन सोल्जर बोर्डामध्ये भेटून आपल्या शंकेचं समाधान काढावं. त्याचबरोबर खरोखर साहेबांनी सुंदर अशी थोडक्यात माहिती आपण सर्वांना दिली. यानंतर जे आपली हेल्थ असते, जे आपलं शरीर आहे, आपण आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर आपल्याला बरेच सारे आजार या ठिकाणी निर्माण होतात. तर त्या अनुषंगाने आपण काय दक्षता घ्यावी. त्याचबरोबर आपल्या महिला भगिनी असतात, त्यांना बरेच सारे प्रॉब्लेम असतात.
तर त्यासाठी आपण कसं सजग राहिलं पाहिजे आणि आपल्या शरीराची आपण काळजी कशी घेतली पाहिजे या अनुषंगानं आज या ठिकाणी आपल्याला ECHS चे कर्नल प्रकाश नवारी साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील. मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. कर्नल प्रकाश साहेब आपण मार्गदर्शन करावं. हिंदी में करने से भी चलेगा. बोला. नमस्कार. आदरणीय फडतरे साहेब, सातारा जिल्हा सैनिक कल्याण के जे अधिकारी आहेत, आदरणीय वीर माता जे मंचावर उपस्थित आहेत, आदरणीय अधिकारी आहेत ते मंचवरती उपस्थित आहेत आणि इतर महारेजिमेंटचे सैनिक आणि महारेजिमेंटचे फॅमिली मेंबर्स, सगळ्यात आधी मला या कार्यक्रमासाठी इथे बोलवलं म्हणून महारेजिमेंटचे सगळे जे सैनिक इथे आहेत मी त्यांचा आभार मानतो. जे काय आम्हाला दिसलंय ते मी पहिल्यांदा बघितलंय आणि त्याच्यासाठी मी ह्या ऑर्गनायझर्सचे खरंच आभार मानतो आणि अभिनंदन व्यक्त करतो. आणि ते आहे आमचे वीर माता आणि वीर पत्नींना स्टेजवरती स्पेस देण्यासाठी. ह्या पहिल्यांदा मी बघितलं. 4-5 दिवस आधी कोल्हापूरमध्ये एक सर्व्हिसमॅन रॅली झालं, तिथेही बरेच वीर सैनिक भवनमध्ये एक कार्यक्रम साजरा केला होता. हे बघून मला खूप बरं वाटलं. कारण काही असो, ऑपरेशन सिंदूर असो किंवा काही असो, पण हे एक विचार आलं ते खूप चांगलं विचार होता म्हणून मनापासून अभिनंदन. आज एंड इंसिडेंटली या कोइंसिडेंटली इंडियन मिलिट्री एकेडमी जहाँ से आपके महारेजिमेंट के ऑफिसर्स पैदा होते हैं उसका भी 95th रेजिंग डे है. सो इट्स अ वेरी कोइंसिडेंस. इस रेजिंग डे के उपलक्ष्य में आप सब लोगों को बहुत 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 बधाई देता हूँ और अगले साल उम्मीद करता हूँ कि इससे अच्छा और बड़े तादाद के ऊपर आप सेलिब्रेट करोगे. ये एक शॉर्ट नोटिस के ऊपर आप लोगों ने कार्यक्रम ऑर्गेनाइज किया था, लेकिन बहुत ही अच्छा ऑर्गेनाइज किया है. क्योंकि मैं यहाँ पे ECHS संभाल रहा हूँ, आज 1.5 साल हो गया है. 1.5 वर्षात मी जे काय बघितलं ECHS बद्दल, पहिला 99% एक्स सर्व्हिसमॅन असो किंवा विडोज असो किंवा फॅमिली मेंबर्स असो, त्यांना ECHSचे रूल्स अँड रेग्युलेशन्स माहिती नाही. त्यांना वाटतं कार्ड आहे म्हणजे सगळं आहे. हे एक आपण खूप चुकीचा डोक्यात घेऊन बसतोय. कार्ड आहे पण ते कार्ड बरोबर ते कार्डच्या पाठीमागे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे ते काय आहे बेसिक ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि 1.5 वर्ष झाले मी माझं संपूर्ण वेळ त्या रूल्स आणि रेग्युलेशन्सवरती देतोय. हॉस्पिटल्स असो, जो सतारा के अंदर MR हॉस्पिटल्स है, आप सब लोगों ने जो सतारा हॉस्पिटल गए हो या डायग्नोस्टिक गए हो या समर्थ गए हो या संजीवन गए हो या किसी भी हॉस्पिटल में गए हो, सब लोगों ने 1 साल पहले पक्का कुछ न कुछ पैसा जमा किया होगा. सब लोग करते, पूरे इंडिया में चल रहा है. लेकिन कैशलेस ट्रीटमेंट इम्प्लीमेंट करना ये हॉस्पिटल को सिखाने का काम मैंने किया है. आज आप सतारा हॉस्पिटल जाइए, सतारा डायग्नोस्टिक जाइए, 1 पैसा नहीं लेंगे वो आपसे. तो सबसे पहले आप जब ECHS आते हैं, कोई भी प्रॉब्लम है, उस प्रॉब्लम के पीछे क्या रूल और क्या रेगुलेशंस अप्लाई होते हैं, इसका एजुकेशन ले लीजिए आप. ये बहुत जरूरी है. नहीं है मेरे पास आइए, मैं आपको एजुकेट करूंगा. दूसरी चीज, जितने भी ओल्ड ECHS बेनिफिशरीज हैं, हम लोग बीमार नहीं हुआ तो हम ये सोच के बैठे ये बीमार कभी होएगा ही नहीं. लेकिन बीमार होने के बाद जो तकलीफ होता है, मैं उधर बैठे 1.5 साल से देख रहा हूँ.
ओल्ड पेशेंट्स, नॉट पेशेंट सॉरी, ओल्ड ईसीएचएस बेनिफिशियरीज जिनका कार्ड वैलिडेट नहीं है, इसका मतलब वो ईसीएचएस बेनिफिशियरी नहीं है। आप लोग क्या करते हो, हॉस्पिटल में जाते हो, हॉस्पिटल में एडमिट करते हो, बाद में आपको मालूम पड़ता है कि क्या वैलिडेट नहीं हुआ है और आपको लगता है कि ईसीएचएस हर चीज कर देगा और आप ईसीएचएस आते हो। उसके पीछे एक लंबा चौड़ा प्रोसीजर है उस कार्ड को वैलिडेट करने के लिए। वो प्रोसीजर फॉलो करने के बाद वैलिडेट होने के लिए 48 आवर्स लगते हैं। तब तक तो पेशेंट हॉस्पिटल में क्या करेगा, और उसके बाद जब कार्ड वैलिडेट होगा तब आपका पेशेंट का ईसीएचएस बिलिंग शुरू होगा। आप चाहते क्या है कि जिस दिन वो एडमिट हुआ उस दिन से उसका बिलिंग ईसीएचएस पे हुआ और ईसीएचएस के रेट पे हो। जब वो ईसीएचएस बेनिफिशियरी नहीं है तो फिर उसको कहां से ईसीएचएस ट्रीटमेंट मिलेगा? इसमें एक ही आदमी हेल्प कर सकता है, वो है अगर आपने एमपैनल्ड हॉस्पिटल में पेशेंट को एडमिट किया है तो एमपैनल्ड हॉस्पिटल ईसीएचएस पॉलीक्लिनिक को लेट इंटीमेशन दे सकता है और वो लेट इंटीमेशन मैं आपको कर सकता हूं। ये हॉस्पिटल के हाथ में है, लेकिन हॉस्पिटल में बहुत चटक है। मालूम है कि ये ईसीएचएस बेनिफिशियरी नहीं है तो ईसीएचएस रेट एप्लीकेबल नहीं है। वो क्या करेगा, 2 दिन के अंदर, उसको पता है 2-3 दिन के अंदर कार्ड वैलिड होने वाला है, वो उसको 2 दिन 3 दिन के बाद डिस्चार्ज कर देगा और पैसा ले लेगा। आप पैसा जमा करते हो, फिर हमारे पास आते हो कि सर ये पैसा हमने जमा किया, क्या करेंगे हम? इसीलिए मेरा सबसे रिक्वेस्ट है कि जितने भी ईसीएचएस बेनिफिशियरीज है कार्ड, प्राइमरी बेनिफिशियरी और उनकी जो धर्मपत्नी है, वो 24/7/365 लाइफ टाइम कार्ड वैलिडेटेड है, उनको करने की जरूरत नहीं है। लेकिन जो डिपेंडेंट्स है उनका हर साल कार्ड वैलिडेट करना बहुत जरूरी है। इसलिए जाके चेक कीजिए जो आपके डिपेंडेंट्स हैं, स्पेशली ओल्ड, उनका कार्ड वैलिडेट है नहीं है, नहीं है तो करके ले लीजिए। लास्ट मोमेंट के ऊपर इसको मत छोड़िए, बिकॉज आजकल हॉस्पिटल्स के अंदर हम सब एटीएम कार्ड्स हैं। जैसे मैं गया, नरली या पेशेंट ने गया, एक एटीएम कार्ड गया हुआ और उस एटीएम कार्ड में जितना निकालने की कोशिश करेंगे पूरा कोशिश करेंगे, इसके एक्सपर्ट्स हैं। तो इसीलिए चेक कर लीजिए उनके कार्ड वैलिड है कि नहीं है। तीसरी चीज जो मैं बताना चाहूंगा, एक उस पेशेंट के कदम रखने से, एडमिशन होने से, पूरा ट्रीटमेंट होने से और वो पेशेंट हॉस्पिटल के बाहर डिस्चार्ज होके आने तक एक पैसा देने की जरूरत नहीं है। यहां तक कि हॉस्पिटल आपको 7 दिन का दवाई भी देगा। अगर पैसे मांगते हैं, पैसे मत दीजिए, सीधा हॉस्पिटल को बोलिए, फोन कीजिए, स्पीकर ऑन कीजिए, करुण नरवणे से बात कीजिए और जो मैं बोलता हूँ सुन लीजिए मैं क्या बोलता हूँ। अभी 1 हफ्ता पहले आदित्य बिरला पुणे से एक पेशेंट को मेरे पास भेजा गया कि रेफरल चाहिए पेट स्कैन के लिए, आईपीडी का रेफरल चाहिए। वो पेशेंट आदित्य बिरला से पुणे पॉलीक्लिनिक गया। पुणे पॉलीक्लिनिक के ओआईसी ने बोला ये आपको 17 से मिलेगा। वो बेचारा पूरा पेशेंट को लेकर पुणे से मेरे पास आया। जैसे मेरे पास आया, मैंने कहा जो आपका वहां पे ईसीएचएस देख रहा है आदित्य बिरला में, मेरे से उनकी बात करवाई। इतना बड़ा हॉस्पिटल है, सालों से चल रहा है। मैंने उनसे बात की, मैंने कहा ये लेटर मैं आपको भेज रहा हूँ व्हाट्सएप के ऊपर, उस लेटर को पढ़िए, अपने जितने भी बॉसेस हैं उस बॉसेस को ये लेटर दिखाइए, उसके बाद मुझे बताइए कि प्रॉब्लम क्या है। तो उसने वो लेटर पढ़ा। लेटर पढ़ने के बाद उसने फिर मुझे फोन किया कि सर मैं अपने बॉस के पास जा रहा हूँ, देखता हूँ बॉस क्या बोलता है। मैंने कहा बॉस को ये मत बोलना, देखता हूँ क्या वो बोलते हैं, ये इम्प्लीमेंट करने के लिए बोलो। वो लेटर मेरे पास अभी भी है ऑफिस में, जो भी आता है मैं एक कॉपी देता हूँ, बोलता हूँ उसको व्हाट्सएप कर लो, सबको वायरल की तरफ भेजो। और वो लेटर है 100% कैशलेस ट्रीटमेंट का।
कोई भी ट्रीटमेंट हो, एक पैसा देने की जरूरत नहीं। एम पैनल हॉस्पिटल के अंदर अपने पास रखिए, अपने फैमिली मेंबर्स को सर्कुलेट कीजिए, उसको जेरॉक्स निकाल के अपने जो ECHS का फाइल है उसमें लगा दीजिए, ठीक है। इसके अलावा कोई भी प्रॉब्लम हो ECHS का, मैं हूँ वहाँ पर और तकरीबन 1.5 साल रहूँगा। एनी हेल्प एनी टाइम प्लीज मोस्ट वेलकम। आप लोगों को मदद करने के लिए मैं उधर बैठा हूँ। यहाँ पर मुझे बुलाया इस कार्यक्रम के लिए, इसीलिए मनापासून धन्यवाद। थँक यू। जय हिंद। आपल्या काही शारीरिक काही अडचणी असतात त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला। मी आपणास विनंती करतो की आमचा महासैनिक आपल्याकडे आल्यानंतर खरोखर मोठ्या मनानं त्याला सहकार्य करावं आणि त्याला दुःखातून मुक्त करावं अशी मी आपणास विनंती करतो। त्याचबरोबर सैनिक बोर्डाचे जे बडतरे साहेब आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतो, आमचा जर महासैनिक आपल्या जवळ आला तर खरोखर सर त्याला न्याय द्या आणि त्याच्या काय अडीअडचणी आहेत त्या जाणून घ्या। आमच्या काय या ठिकाणी भगिनी आहेत, वीर पत्नी असतील, वीर माता असतील, त्यांना सुद्धा खूप सारी मदत करा। धन्यवाद सर। यानंतर आपण महारेजिमेंटचा जन्मदिवस या ठिकाणी साजरी करीत आहोत। या कार्यक्रमात ज्येष्ठ जे आमचे तर आपल्याला महारेजिमेंटचा जो इतिहास आहे समाप्त करण्यात येईल। हॅपी बर्थडे टू महारेजिमेंट, हॅपी बर्थडे टू महारेजिमेंट, हॅपी बर्थडे टू महारेजिमेंट। सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो। संपूर्ण जगाला शांततेचा, समतेचा, बंधुत्वाचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तूच जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची, तूच जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची। तू देव नव्हता, अरे तू देव नव्हता, तू देवदूतही नव्हता, तू देव नव्हता, देवदूतही नव्हता, तुम्ही मानवतेचे पूजा करणारे खरे महामानव होता, खरे महामानव होता। अशा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। विद्येमुळे मती येते, मतीमुळे नीती येते, नीतीमुळे गती येते आणि गतीमुळे विद्या येते, हा जगण्याचा मूलमंत्र सांगणारे गांधी सूर्य ज्योतिबा फुले। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, लोकशाही साहित्य रत्न त्यांना म्हणलं जातं असे अण्णाभाऊ साठे। त्याचप्रमाणे माता जिजाऊ, माता रामाई, माता भीमाई या आपल्या सर्वांच्या पूजनीयांना कोटी कोटी प्रणाम करून आज या ठिकाणी मी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे। याचं मनोगताचे 2 शब्द आहेत, ते शब्द असे असतील, 2 शब्द असे आहेत, महार आणि महारेजिमेंट। तर पहिल्यांदा मी महाराजच्या विषयी थोडक्यात आपल्याला या डिटेलमध्ये सांगणं फार अति अवघड आहे। मी शॉर्ट फॉर्म मध्ये हे सगळी माहिती आपल्याला सांगणार आहे। महार हे कोण होते? महार हे कोण होते? तर पूर्वी पिढ्यांच्या आर्य संस्कृतीच्या अगोदरच्या महार हे महारांची एक स्वतंत्र राष्ट्र उभा करतील, स्वतंत्र त्यांची राष्ट्र असायची आणि त्या राष्ट्राचे राज्यकर्ते सुद्धा तेच होते। एवढाच फरक होता की ते स्वतंत्र कारभार करत होते, एकजूट नव्हते, एकत्र नव्हते। त्यावेळेला त्यांच्या चालीरीती, परंपरा, रूढी वगैरे
त्या समाजाच्या त्यावेळच्या काळानुसार सुद्धा प्रचलित होत्या. आता महार हे काय आहे? महार हे मूळ क्षत्रिय वा नागवंशीय समाजातले लोक आहेत. ज्या समाजाला लढवय्या शूरवीरतेचे पुरस्कार मिळालेले असतात, अशा नागवंशीयचे या महार या शब्दाचा अर्थ गिणला जातो. हे राज्यकर्ते वेगवेगळे असल्यामुळे आर्य संस्कृती अस्तित्वात येते आणि आर्य संस्कृतीच्या मनोवाद्यांनी हे वेगवेगळे असल्यामुळं यांची स्वराज्य जे आहे, त्यांची राज्य जे आहे ही नष्ट केली, संपून टाकली यांची राज्य. त्याच्यानंतर मध्यंतरी मी माझे एक वाक्य 2 वाक्य तुम्हाला सांगायला जरा मागं पुढे झालेलं आहे. मला बऱ्यापैकी लोक ओळखतात. जयसिंग सोरटे जो 13 मार्चचा सुभेदार मेजर होतो मी, आणि मला रेजिमेंट मध्ये बऱ्यापैकी लोक ओळखतात. ओळख ही प्रत्येकाची असतीच असती. माझ्या नशिबात थोडीशी वेगळी झालेली आहे की 15 जानेवारी 1999 ला जे युनिट सायटेशन मिळालं होतं बोर्डो उग्रवाद्यांच्या बरखला अतिउत्तम काम केल्यामुळं युनिट सायटेशन जे मिळालं होतं ते घ्यायला मी स्वतः आणि माझे त्यावेळेचे कमांडिंग ऑफिसर शिव कर्नल विनय पुणे जे नंतर मेजर जनरल रिटायर झालेले आहेत, हा बहुमान सुद्धा आसामवरून आम्ही दिल्लीला 1 आठवडा अगोदर आलो होतो. आणि हा युनिट सायटेशन घेण्याचा जो मान मिळाला तो माझ्या हयातीमध्ये मिळालेला आहे. एवढं बोलून मी मेन मुद्द्यावर येण्याचा प्रयत्न करत आहे. आर्य संस्कृतीच्या नंतर होतं काय? मुसलमानांच्या सवाऱ्या होता. भारत हा पहिला सोन्याचं अंड देणारा देश होता. सोन्याचं अंड देणारा देश होता अशी संपूर्ण जगामध्ये या आपल्या भारत देशाची प्रसिद्धी होती. त्या हेतूने मुसलमानांच्या सवाऱ्या झाल्या. आता मुसलमानांच्या सवाऱ्या झाल्याच्या नंतर मुसलमानांच्या सैन्यात देखील महार रामूसी या समाजातल्या धाडसी लोकांनी चांगली कामं करून दाखवलेली आहे. ज्याला इतिहास हवा आहे, मोगलांचा इतिहास जर तुम्ही कधी वाचला तर तुम्हाला याचे रेफरन्स त्याच्यामध्ये सापडते. मोगलांची जी कारवाई आहे ती सुरू झाल्याच्या नंतर मी आता आपणाला सर्वांना 1607च्या इतिहासामध्ये घेऊन जायचा प्रयत्न करेन. हा 1607चा जो इतिहास आहे 1617 तो छत्रपतींच्या इतिहास म्हटला पाहिजे. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा ज्या कोमची मी तुम्हाला आता नावं सांगितली हे कोम छत्रपतींच्या सैन्यामध्ये सुद्धा होते. आणि नुसतेच होते नाही, चांगल्या हुद्द्यावर सुद्धा होते. उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपतीच्या काळात किल्ल्याच्या पायथ्याशी मेट वस्ती असायची. मेट या नावाने ती वस्ती असायची. मेट या वस्तीत राहत होतं कोण? आमचे पूर्वज राहत होते महार रामूसिंग मातम समाजातील लोक हे राहत होते. कारण त्याचं छत्रपतींच्या नजरेत काय होतं की समजा जर दुश्मनाने माझ्या किल्ल्याला नुकसान पोचवायचा प्रयत्न केला तर माझे हे शूरवीर तिथं आहेत, त्याचा अटकाव करायला, त्याला रोखायला इमानदारीची कामं, खजिना इकडून तिकडून न्यायचा आहे, तोफा खालीवर करायचे आहे, ताकदीची कामं ही शिवाजीच्या काळात सुद्धा महाराजांनी केलेली आहे. याला इतिहास साक्ष आहे. त्याच्यानंतर आपण येऊया छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात. आता छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांनी याने की औरंगाबादच्या फौजींनी आणि काय आपले फितूर डोके झाले होते त्यांनी मिळून त्याचा घातपात केला. त्यांच्या शरीराचे तुकडे केले. आता या शरीराचे तुकडे गोळा करणारा सुद्धा
इतिहास आहे याला गावा. वडूर बुद्रुक, भीमा कोरेगावच्या जवळ एक वडूर बुद्रुक छोटंसं गाव आहे. या ठिकाणी या महाराणा संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे गोळा करून त्यांचा अंतिम संस्कार केलेला आहे. इतिहास गवाह आहे याला. आणि ज्या वेळेला औरंगाबादच्या पोहोचला हे समजलं की एका महाराणानं छत्रपतींच्या शरीराचे तुकडे गोळा करून अंतिम संस्कार केला आहे, तर त्यानं ऑर्डर काढली की तो कोण आहे त्याच्या शरीराचे तुकडे करा. त्याचप्रमाणे मोगल सैन्याने त्या महाराजा सुद्धा शरीराचे तुकडे तुकडे करून त्याला मी संपवलेला आहे. आज वडू बुद्रुक मध्ये जर तुम्ही गेला तर बौद्ध वस्तीमध्ये दोघांची खरेदी तुम्हाला एका ठिकाणीच मिळतील. त्यानंतर जर इतिहास बघितला आपण तर पेशवाईचा इतिहास येतो. आता या पेशवाई यांनी काय केलं, पेशवाईमध्ये मनोवादी लोक होते. या मनोवाद्यांनी 101 वर्ष राज्य केलेलं आहे. 101 वर्ष. आणि त्यांच्या राज्यामध्ये त्यावेळेला जे महासैनिक होते त्यांना त्यांच्या सैन्यातून काढून टाकलेला आहे. हा जातीय भेदापोटी त्यांनी ते काढून टाकले. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी आमच्या महाराणा सैन्यात घ्या या प्रकारच्या मागण्या केली. आंबेडकरांच्या वडिलांनी केली, त्यावेळेच्या पुढारी होते त्यांनी केली, पण हे शक्य झालं नाही. आपण नंतर मुख्य ब्रिटिश सरकारनं मुंबई प्रांतात डॉक्टर बाबासाहेबांना मंत्री म्हणून घेतले होते. महसूल मंत्री होते त्यांच्या सरकारमध्ये ते मुंबई प्रांताचे. आता या मुंबई प्रांताचे महसूल मंत्री असताना या संधीचं सोनं कसं करून घ्यायचं हे बाबांच्या चांगलं डोक्यात होतं. त्यांचे प्रयत्न तर बऱ्याच वर्षापासून सुरू होते. अखंड 20 वर्ष प्रयत्न केले बाबांनी. ब्रिटिश गव्हर्नमेंटला मजबूर केलं की माझ्या महाराजचं एखादं रेजिमेंट काढा, माझ्या महाराजासाठी एखादं इन्फंट्री रेजिमेंट काढा. 20 वर्षाचं तप आहे. 20 वर्ष. सूत्रधार कोण होते याचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग तो दिवस आला. तो दिवस उपजला की 1 ऑक्टोबर 1941 साली आमची पहिली महार बटालियन बेळगावला ओपन झाली. कालांतरानं या फर्स्ट मार्चला नागपूर स्थित कामठी येथे हलवण्यात आलं. कामठीमध्ये आल्याच्या नंतर 1 जून 1942 ला सेकंड महार ओपन झालेली आहे. त्याचप्रमाणे 1 नोव्हेंबर 1943 ला थर्ड महार ओपन झालेला आहे. अशा पद्धतीनं आज अभिमानानं सांगावंसं वाटतं की माझ्या या महार रेजिमेंटच्या 1 पासून 22 बटालियन कंटिन्यू आहे. सामील मेकॅनाइज्ड इन्फंट्री, 2 टीए बटालियन आहे, 3 आरआर बटालियन आहे. एवढा मोठा 85 वर्षाच्या कालखंडात एवढा मोठा हा पसारा जो आहे झालेला आहे. एक छोटस रोपट जे बाबासाहेबांनी लावलं होतं 1 ऑक्टोबर 1941 सालीला, आज त्या रोपट्यानं एका वटवृक्षाचं रूपांतर धारण केलेलं आहे. आता पसरतच चाललेला आहे. अजूनही पसरतच चाललेला आहे. ज्या वेळेला आम्ही रिटायर झालो त्याच्यानंतर रेजिमेंटच्या ज्या काही अपडाऊन गोष्टी होत्या याच्यावर आम्ही प्रकाश टाकायला सुरुवात केली होती. महार रेजिमेंटच्या माजी सैनिकाच्या संघटनेमार्फत ही संघटना आम्ही 2015 ला रजिस्ट्रेशन केलेली आहे. कागदपत्री ही संघटना रजिस्टर्ड आहे. यातून आवाज काय होते आमचे की महाराष्ट्राच्या मुलांना या रेजिमेंटचे प्रिऑरिटी बेस मध्ये घ्यावं. 80-20 चा रेशिओ जो गोल्डन टेम्पल ची लढाई झाल्याच्या नंतर डिफेन्सनं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं एक इन्फंट्री रेजिमेंटचा एक रेशिओ केला होता. त्याला 80-20 चा रेशिओ करतात.
ज्यामुळं एका कोमची मेजॉरिटी राहून न देता त्या ठिकाणी 20 आणि 80% मिक्सिंग करायची, जेणेकरून एका कोमची मेजॉरिटी राहणार नाही. याची कारण फार वेगळी आहेत. अशा पद्धतीनं आज आपल्या या महारेजिमेंटच्या संदर्भात जे आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंटला संपवायची होती. याच्यामुळं काय झालं की भीमा कोरेगावची एक लढाई झालेली आहे, ज्याच्यामध्ये फक्त 500 महार होते, ज्याचं नेतृत्व सिद्धनाथ महार करत होता. आणि पेशवाईचं 25,000 सैन्य आणि 3,000 घोडेस्वार, 28,000 सैन्य होतं. 28,000. या 28,000 सैन्य पळती भुई थोडी केली होती. कुठं जीव जाऊन लपून जीव वाचवावा असं त्यांना त्या 500 महाराणी करून दाखवलं होतं. आणि म्हणूनच आज अभिमानानं सांगावंसं वाटतं की ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या लक्षामध्ये हे होतं की महाराणी जे आहे ते अतुलनीय. काळात जर बघितलं तर पूर्वीच्या राजा महाराजांच्या लढाई ज्या होत होत्या त्या संपत्ती लुटण्यासाठी, धन लुटण्यासाठी, जमीन जुमला त्यांचं राज्य आपल्या ताब्यात घेण्यासाठी. भीमा कोरेगावची लढाई या पद्धतीवर झालेली नाही. भीमा कोरेगाव लढाई ही बदलेच्या भावनेतून उपजलेली आहे. जो अपमान पेशवाने केलेला होता, सैन्यातून काढून टाकलं होतं, त्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ होती. आणि म्हणूनच मरण पत्करून 23-24 महार सैनिकांनी मरून पत्करून त्या ठिकाणी ब्रिटिश गव्हर्नमेंटला पेशवाई संपण्यामध्ये मदत केलेली आहे. इतिहास गवायचा. आज 1 जानेवारीला प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला लाखोच्या संख्येनं तुम्ही आम्ही भीमा कोरेगावला सल्यूट देण्यासाठी जातो. हे शौर्य, हे धाडस, हा अभिमान, ही लढवय्या वृत्ती ब्रिटिशांनी ओळखून त्या ठिकाणी त्या 23-24 जवानांचं नाव एका स्तंभावर करून भीमा कोरेगाव विजय स्तंभ या नावानं तो आजही उभा आहे, डौलात उभा आहे, ज्याच्यासाठी आपण प्रत्येक वर्षी गार्डपानं करून म्हणजे सलामी देण्यासाठी जात असतो. आता या ठिकाणी मला काही सूचना बी येत आहेत मध्यंतरी, तर माझा बी थोडासा सिक्वेन्स तुटल्यासारखा होतो. मग आपल्या देशाला 2 जनरल सुद्धा दिलेले आहेत. आणि असे जनरल की ज्यांची खाती जी आहे जनरल पिरियडची जगामध्ये प्रसिद्ध झाले. स्वर्गीय जनरल के.व्ही. कृष्णराव PVSM फर्स्ट महारच होते. हे फर्स्ट महार मध्ये कमिशन घेऊन आलेले होते ॲज ए सेकंड लेफ्टनंट. जे चीफ ऑफ द आर्मी स्टाफ या पदावरून रिटायर झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी ज्या ज्या स्टेटमध्ये उग्रवाद फैलावलेला आहे अशा ठिकाणी गव्हर्नमेंटने त्यांना राज्यपाल सुद्धा नियुक्त केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरे जनरल के. सुंदरजी यांना दुसऱ्या एका टोपण नावानं ओळखलं जातं, हिटलर ऑफ द ब्लू स्टार ऑपरेशन. हिटलर ऑफ द ब्लू स्टार ऑपरेशन हे सुद्धा PVSM सेकंड जनरल जे आहे ते आपल्या देशाला दिले आहेत. याऐवजी 2 आर्मी कमांडर दिलेले आहेत. BC नंदा साहेब, BC नंदा. त्याचप्रमाणे लेफ्टनंट जनरल ज्ञानभूषण साहेब त्या ऑन ड्युटी ज्या ऑफिसरनं 13 महामध्ये माझ्या समोर सेकंड लेफ्टनंट म्हणून कमिशन घेऊन आले होते, ते आज लेफ्टनंट जनरल या अपॉइंटमेंट सदन कमांडला कमांड करत आहे लेफ्टनंट कर्नल संदीप जैन साहेब. तुम्हाला वाचून दाखवतो. जंगल, कली, तसलुतर, कादिरा, कानपी, महादीपूर, हरतारा, शमशेरनगर, पर्वत आणि शेजरा, जाफना
ही कुठल्या गावाची शहराचे नाव नाही, नावं तर आहेत शहराची गावाची. हे गाव देण्यासाठी त्या बटाट्याला अतिउत्तम काम करून दाखवावं लागलं. त्यावेळी या नावानं त्यांना बॅटल ऑर्डर मिळालेला आहे, एक पदक मिळालेलं आहे. आणि रेजिमेंटचं वय बघा किती आहे, 85 वर्ष पूर्ण होत आहे. आणि पदकांचा ढेर लागलेला आहे, ढेर. असं हे इंडियन आर्मी मध्ये रेजिमेंट आहे. उत्तम प्रकारचे खेळाडू सुद्धा दिलेले आहेत. एक खेळाडू असा होता, प्रतिभावान खेळाडू ज्याला म्हटलं पाहिजे, की 18व्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 20 विश्व चॅम्पियन जो बॉक्सर होता, त्याला हरवून पराभूत करून अमित पंजाल असं त्या शूरवीराचं नाव होतं, ज्यानं एक अविनाश साबळे त्यांचं नाव आहे, 1.5 साईडचे एक मला वाटते ते अटलांटिक शॉर्ट रन ज्याला म्हणतो आपण, शॉर्ट रन. लेटेस्ट गोष्ट आहे, लेटेस्ट आताची. आता सध्या त्यांना या रेजिमेंटनं सुविधार बनवलेला आहे, डेकोरेशन 3-4 केलेले आहे. असे खेळाडू सुद्धा या रेजिमेंटनं प्रोव्हाइड केलेले आहेत. सातापुडे निगडीचे आमचे राजाराम खंदुडे, 1 नंबरचा एलएमजीचा फायर, 1 नंबरचा. जे टार्गेट जे पुढं असतं ज्याच्यावर फायरिंगच्या गोळ्या झाडल्या जातात, त्याच्यावर फायरिंग करून 13 महान नाव लिहिणारा फायटर, फायरिंग करून 13 महान नाव लिहिणारा फायटर, असे फायटर सुद्धा दिलेले. शेवटी या ठिकाणी रेजिमेंट आणि त्यांची कर्तव्य आहे सांगायची म्हटलं तर बराच वेळ लागू शकतो. आपल्यावर काही बंधनं आहेत, वेळीची बंधनं आहेत. या ठिकाणी मी जे काय आपणाला महार आणि महार रेजिमेंटच्या संदर्भात सांगायचं होतं, मला एक पॉईंट अजून अभिमानानं सांगावं असं लागेल की आज 2500च्या पुढं डेकोरेशन या रेजिमेंटला मिळालेलं आहे. 2500 आणि रेजिमेंटचं वय किती आहे, 85 वर्ष. आणि डेकोरेशन मिळाले बघा किती. विचार करण्याला मजबूर करतं त्यांचं कर्तव्य, त्यांचा पराक्रम. एवढं. जय शिवराया. त्याचा स्वीकार करा असा महान संदेश जगाला देणारे या भारताचे सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे हजारो वर्षांची गुलामगिरी रक्तविहीन क्रांती घडवून म्हणजेच रक्ताचा एकही थेंब न सांडता घडवून आणणारे आणि समस्त भारतीयांना गुलामगिरीतून मुक्तता देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचप्रमाणे स्वाभिमान पहिल्यांदा ज्यांनी दाखवला, ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज. जग बदल गाडवली गाव, सांगून गेले मजली मराव, असा संदेश देणारे अण्णाभाऊ साठे. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर या सर्वांच्या कार्याला विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. विचारमंचावर उपस्थित कर्नल ऑनररी कॅप्टन फडतरे साहेब, या आपल्या संघटनेचे अध्यक्ष दीपकजी सबगाव साहेब, त्याचप्रमाणे या संघटनेचे उपाध्यक्ष हवालदार बाळू कांबळे साहेब, सचिव मोहन यादव साहेब, सर्व वीर माता, वीर पत्नी, आपण सर्व महान सैनिक आणि सर्व कुटुंबीय, आपणाला सर्वांना जय भीम. आवाज वाढदिवस
85वा वर्धापन दिन. एकदा जोरात वर हात करून टाळ्या वाजवा आपल्यासाठी. या रेजिमेंटने जे शौर्य दाखवलेले आहे आजपर्यंत ते अतुलनीय असं शौर्य आहे. मगाशी सरवदे साहेबांनी खूप छानसा मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर त्यांनी सगळ्याच विषयावर केलेला आहे, आमच्यासाठी काही ठेवलेलंच नाहीये. परंतु त्यातल्या त्यात वेळेचं भान जे आहे ते ठेवून थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला सर्वप्रथम तिथेच फिरतो बघा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला सांगता येईल का? महू गावामध्ये, ज्याचं स्पेलिंग आहे MHOAO आणि त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्याचा लॉंग फॉर्म होता बरं का, की एक फौजी जे आपण त्याला लष्करी तळ म्हणतो ते लष्करी तळ होतं आणि त्याचा लॉंग फॉर्म असा होता मिलिटरी हेडक्वार्टर इन आर्मी ऑपरेशन्स. तिथे बाबासाहेबांचा जन्म झाला आणि त्या बाबासाहेबांना जे बाबासाहेबांना मार्गदर्शन करणारे जे त्यांचे गुरु होते ते सुभेदार मेजर होते रामजी सरकार. आता आपल्या सैन्य इतिहासाबद्दल जर का बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी जात नाहीये आपण, तेव्हापासूनच सुरुवात करू. कारण आधी गेलो तर आणखी वेळ जाईल आणि वेळेचं बंधन मला. किल्ल्यांचे किल्लेदार हे महार जातीचे होते आणि पाटील देखील हे महार होते. तुम्ही वाई तालुक्यामध्ये नागेवाडी म्हणून आहे, तर नागेवाडीचा पाटील हा देखील कांबळे महार आहे. मगाशी सरवदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सिद्धनाथ महार ज्यांनी खरड्याची लढाई जिंकली ते सुद्धा महार. आणि ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीरावर विधिवत अंत्यविधी केला ते गोविंद गोपाळ देखील महाराज. मला एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते. गोविंद गोपाळांच्या इतिहासाची बरीचशी माहिती मी सर्वप्रथम मिळवली आणि त्याच्यावरती तो इतिहास उजागर करण्याचं एक छोटस काम माझ्या हातून घडलेलं आहे. दिवस हा 1 ऑक्टोबर 1941 हा अधिकृत आहे, तिथून पुढे सलग आहे. परंतु त्याच्यापूर्वी जेव्हा आपली रेजिमेंट बनवली गेली सुरुवातीची ती 1860 ची रेजिमेंट आहे. परंतु 1 जानेवारी 1918 ला जेव्हा आपण महार सैनिकांनी बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या अंतर्गत काम केलं होतं, ज्याचा कॅप्टन स्टॉट नावाचा लीडर होता. 500 महार सैनिक होते आणि समोरचे जे पेशवा सैनिक होते ते 28,000 अरबांसह, त्याच्यामध्ये अरब सुद्धा होते. उत्तम शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले असे सैनिक, कुशल सैनिक, आणि त्यांना या महार 500 महाराजांनी धूळ चालली होती, पाणी पाजलं होतं. भीमा नदीचं अक्षरशः पाणी पाजलं होतं. 1 दिवसाची लढाई होती ती, अखंड 24 तासाची लढाई. आणि त्याच्या 24 तासामध्ये निर्णय मिळाला होता. ब्रिटिशांनी सांगितलं होतं माघार घ्या, आपल्याला माघार जावं लागेल. 28,000 फौजाचा सागर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आपण फक्त 500 जण. महार सैनिकांनी सांगितलं साहेब एकच संधी मिळालेली आहे, आम्हाला जो अन्याय अत्याचार होतोय त्यातून मुक्त होण्यासाठी एकच संधी मिळाली आहे. आज जर आम्ही संधी गमावली तर पुन्हा कधीच मिळणार नाही. सगळ्यांनी ते पाहिलं, लढले, प्राणपणाने लढले आणि ते युद्ध जिंकलं. तिथून पुढे ब्रिटिश सत्तेचा इथे भारतामध्ये अंमल सुरू झाला. परंतु तो अंमल का झाला? कारण भारतीय लोकांवरती जी काही गुलामगिरी लागली जात होती, जे काही अन्याय अत्याचार होत होते, त्याची पार्श्वभूमी त्याच्यावरती आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर 1918च्या नंतर पुन्हा काठेवाडचं युद्ध आहे जे 1826 आहे महार रेजिमेंटचं. मुलतान 1846 आहे. 1880चं कंधारचं आहे जे दुसरं आम्हाला अफगाण युद्ध म्हटलं जातं. आणि जनरल वाडबी म्हणून होते, त्यांच्या नावाने वाडबी मार्ग आहे मुंबईमध्ये, तिथे हे इतिहास कोरलेले आहेत. भीमा कोरेगावचा इतिहास तिथल्या जयस्तंभावरती कोरलेला आहे. आपण मागाशी जयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं. आपल्याला इतिहास माहिती पाहिजे.
1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे पहिल्यांदा भेट दिली आणि आपल्याला सांगितलं, तुम्ही भेड बकऱ्याचे बच्चे नाही आहात, तुम्ही सिंहाचे छावे आहात, सिंहाचे छावे. हा इतिहास एकदा बघा. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला तिथे पहिल्यांदा आपल्या शौर्याबद्दल सांगितलं आणि तिथून पुढे आपण याचा पाठपुरावा सुरू केला. जेव्हा 1892 मध्ये ही महार रेजिमेंट विसर्जित करण्यात आली, 1892 मध्ये ही विसर्जित करण्यात आली. विसर्जित केल्यानंतर दुसरी महार रेजिमेंट रामजी सपकाळ आणि न्यायमूर्ती रानडे आणि तुम्हाला बाबासाहेबांच्या बाबतीत आणखी एक महत्वाचं व्यक्तिमत्व ज्याचं नाव सांगतो ते म्हणजे वलणकर, गोपाळ बाबा वलणकर. गोपाळ बाबा वलणकर माहिती आहेत कोण आहेत? गोपाळ बाबा वलणकर हे बाबासाहेबांचे सासरे म्हणजे रमाईचे वडील आहेत. यांनी कृष्ण सुभेदार मेजर होते. यांनी ती लढाई लढली आणि पुन्हा रिक्रुटमेंट चालू केली. रिक्रुटमेंट चालू झाली 1917 साली. 1917 साली 111वी रेजिमेंट बटालियन बनवली गेली. त्याचा लोगो बघा तिथे छापलेला आहे तुम्ही, 111 महार. ती 111 साली चालू झाली, परंतु नंतर तिला पंजाब रेजिमेंट मध्ये 71व्या पंजाब बटालियन मध्ये त्यांना सामील करण्यात आलं, पंजाब रेजिमेंटच्या. आणि जागतिक मंदी चालू झाली 1929 ची. मग पुन्हा तिला विसर्जित करण्यात आलं. विसर्जित केल्यानंतर पुन्हा बाबासाहेबांना ह्या गोष्टीची खंत राहिली की महार हा लढवाई जात आहे, लढवाया समाज आहे, याला रेसेस म्हणतात. बाबासाहेबांनी सर्वप्रथम ब्रिटिश गव्हर्नमेंटला सिद्ध करून दाखवलं की आम्ही रेसेस मध्ये आहोत, शूरवीर जमात आहोत आणि आमचा अधिकार आहे इथे लढण्याचा, म्हणून आमच्या लोकांना तुम्ही लढण्याची संधी द्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1939 साली पहिल्यांदा प्रयत्न चालू केले ही रेजिमेंट पुन्हा होण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यावेळी त्यांनी ती मान्यता दिली आणि पहिल्या महार रेजिमेंटची स्थापना 1941 साली 1 ऑक्टोबरला बेळगाव या ठिकाणी झाली. दुसरी 1942 कामठी नागपूरला हेडक्वार्टर झालेला आहे. नंतर तिसरं 1943 नौशेरा पंजाब मध्ये झालेलं आहे आणि 1946 ला सागर MP, त्याला आता आपण MRC म्हणतो, महार रेजिमेंट सेंटर, 1946 ला आरंगगाव अहमदनगर इथे झालेला आहे. आपल्या महार रेजिमेंटने 1947 साली काश्मीर फ्रंटवरती लढाई केलेली आहे, जिंकलेले आहे. 1962 साली भारत चीन युद्धामध्ये त्यांनी पराक्रम गाजवलेला आहे. 1965 साली भारत पाक युद्धामध्ये पराक्रम गाजवलेला आहे. 1971 साली भारत पाक युद्धामध्ये पुन्हा पराक्रम गाजवलेला आहे आणि 1961 साली गोवा मुक्ती संग्रामात देखील महत्वपूर्ण काम केलेलं आहे. महार रेजिमेंटला एक परमवीर चक्र आहे. जे परमवीर चक्र कुणाच्या नावावरती आहे? रामास्वामी परमेश्वरन, जे मेजर होते, मेजर रामास्वामी परमेश्वरन यांना परमवीर चक्र. आपल्याकडे एक अशोक चक्र आहे. परमवीर चक्र हा सैन्य त्याच्यातील लढाईच्या काळातील सर्वोच्च सन्मान आहे आणि शांतता काळातील सर्वोच्च सन्मान कोणता आहे तर अशोक चक्र. आपल्याला एक अशोक चक्र देखील आहे. आपल्याला 4 महावीर चक्र आहेत, 29 वीर चक्र, 2 कीर्ती चक्र आणि 5 परम विशिष्ट सेवा मेडल आहेत. नाईक कृष्णा सोनवणे, कर्नल गुरुबख्श सिंग, नाईक अनुसया प्रसाद हे महावीर चक्र प्राप्त व्यक्ती आपल्यामध्ये आहेत. आपला जो लोगो आहे तो यश सिद्धी म्हणजे ज्याला आपण आदर्श वाक्य म्हणतो आणि आपलं संचलन गीत जे सगळ्यांपेक्षा वेगळं आहे, ऐसा देश कभी न देखा कभी न सुना है, देशियों का सरताज यह भारत देश है. आपण कोणाशी कंपेअर करत नाहीये, परंतु बोलो हिंदुस्तान की जय आपला वर्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला काय सांगून गेले? वी आर फर्स्टली, वी आर इंडियन फर्स्टली अँड लास्टली, म्हणजे मी प्रथमता आणि
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, अरे मी असं बीज आहे की मातीत पाळला गेलो तरी फोफावून भरभरून उभा राहील आणि ती बीज तुमच्या रूपाने समोर दिसत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्याचा आदर्श घेऊन आपण पुढे चाललेला आपल्या सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन. दीपक सपकाळ साहेबांनी मला येथे बोलवलं आणि येथे बोलण्याची संधी दिली, इथे मान सन्मान दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं देखील मी मोलाचं मार्गदर्शन केलं. आपल्या सर्वांना मॅनेजमेंटचा इतिहास समजावून सांगितला, त्याबद्दल अक्षरशः खूप धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचा शेवट आणि या मॅनेजमेंटच्या 85वा वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्रित आलो. हा कार्यक्रम प्रामाणिकपणे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुभेदार सांगपाळ साहेब हे आपले सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतील. त्यासोबत या ज्या ट्रॉफी आपल्या समोर मांडलेल्या आहेत, आपण या कार्यक्रमाला आलेलो एक आठवण म्हणून आपण सर्वांनी ही ट्रॉफी म्हणजे सर्वांच्या समक्षानच आपल्याला मिळणार आहे, तर आपण घरी जाऊन शोपीस म्हणून त्याचा सुंदर असा वापर करावा. आदरणीय सरकार साहेब आपलं आभार आपण प्रकट करावे. हे आमचं ब्रीदवाक्य, लढाईचं ब्रीदवाक्य आहे. आणि लढाईमध्ये आमचे एक आपल्याला पठाड्या साहेब होते हिमाचलचे, त्यांनी आणि हिंदुस्थानचे बोलायचं पण पठाड्या साहेब बोले नाही, आला रे आला मार आला असं बोलायचं. आता मी काय आपल्या पुढचे आता बोलत नाही, कारण आपले जे जेवणाचा शेणाला जवळ आलेला आहे, त्यामुळे आपल्याला काय जादा न बोलता थोडक्यातच आठवतो. लिस्ट काढा की लिस्ट. भगवंताला या थोर पुरुषांना प्रणाम. तसेच आपले जेलवर बसल्या सगळ्यांची नाव मी घेऊ शकत नाही, कारण नावाला ते सगळ्यांना माझा सलाम. तसेच हा मार्जिमेंटचा कार्यक्रम, हा कार्यक्रम फक्त आमच्या सातारामध्येच नाही, तर पुऱ्या देशभर म्हणायला लागला. हरियाणामध्ये गुरगावमध्ये म्हणायला लागला, ओडिसामध्ये भुवनेश्वरमध्ये, त्याच्यात युपीमध्ये मेरठमध्ये, त्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, म्हणजे ही मॅनेजमेंट आहे. हे अनेक कामे एकतात. एक इंडियन आर्मीची एकूण जे पद्धत असे आहे ते अनेक कामे एकतात. आणि त्यामुळे या रेजिमेंटमध्ये जम्मूपासून काश्मीरपर्यंत आणि राजस्थानपासून इकडं पश्चिम बंगालपर्यंत हर एक स्टेटचे माणसं आहेत. त्यामुळे हे पलटण एक अलगही पलटण आहे. पण भारताच्या इतिहासामध्ये हे पलटणमधले सगळे मिळून जुळून आम्ही एकत्र राहतो, गुन्हे गोविंदाने राहतो आणि सर्व अजून जितके मिक्सअप आमचे पलटण आहे सगळ्यात जादा मिक्स पलटण मुंबईच मारायला. आता ह्या तसेच सांगायचं म्हणजे आमच्या संस्थेबद्दल माजी सैनिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक अशी संस्था आम्ही 2015 मध्ये स्थापन केली सातारमध्ये. याचा उद्देश कोणतीच संस्था आपण काढतो त्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश असतो. आमचा उद्देश की जवानांना संघटित करणे. जे आपले जवान हे क्रिकेटर 2 इनिंग करतात, पण आमचे जवान 3 इनिंग करून आलेले आहेत. एक तर पहिले 18 वर्षापर्यंत पहिली इनिंग, 18 वर्षानंतर 18 वर्ष त्याची फौजमध्ये काढतात दुसरी इनिंग, आणि फौजमधून रिटायर झाल्यानंतर तिसरी इनिंग. हे आमचे सैनिक या 3 इनिंगमध्ये षटकार मारतात. तर अशा सैनिकांच्या एकत्र करणे, त्यांना मतलब आर्थिकदृष्ट्या 2 बचत गट काढलेले आहेत. तर आमच्या संस्थेबद्दल सांगायचं म्हणजे ज्यादा आपल्याकडे वेळ कमी आहे तरी आपल्या कार्यक्रमास भट्टरे साहेब हे उपस्थित राहिले. कर्नल साहेब याचं नाव काय आहे, नगरसेवक सर्व उभं आहे. या सगळ्यांचे मी आभार. आपण आपला किमती बहुमूल्य समय व्यतीत करून आपण इथे आहात. या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि माझी गरजा घेतो. सुंदर असे या ठिकाणी आभार प्रकट केले.
यानंतर ट्रॉफी वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. आपण सर कर्नल साहेब आणि फडतरे साहेब आपण दोघांनी आमचे जे जवान आहेत त्यांचा हौसला अजून मोठा करण्यासाठी त्यांना ट्रॉफीचं वितरण करावं अशी अपेक्षा. ऑर्डिनरी कॅप्टन DK सिंग, कॅप्टन जयसिंग सोरटे 13 महार, हवालदार शहाजी रामचंद्र गायकवाड, हवालदार रमेश चव्हाण, सुभेदार दीपक आडागळे 13 मार्क, राव 13 मार्क, राव 18 मार्क, हवालदार प्रकाश भोसले 3rd मार्क 13 मार्क, हवालदार सोपान बटोले 2 मार्क, हवालदार विजय भंडारे पटापट घ्या पटापट समोर, रामदास सावंत 8 मार्क, मधुकर सक्के 13 मार्क, हवालदार हनुमंत माने 8 मार्क, शंकर वायदंडे 3rd मार्क, हवालदार सुनील क्षीरसागर, हवालदार रामचंद्र क्षीरसागर 8 मार्क, हवालदार सुनील वाघमारे, ऑर्डिनरी कॅप्टन बापू नेट, सुभेदार विलास पाटोळे साहेब, हवालदार मारुती आलेले आहेत, नायक शंकर सरतोपे, सुभेदार दीपक सप्पा साहेब विगत, हवालदार महादेव गणव, हवालदार दत्ता आवळे 7 मार्क 8 मार्क, हवालदार गायकवाड आणि धनवडे हे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत आणि धन्यवाद.